प्रथमच अशा पद्धतीचं हे नाटक पाहिलं. भूलभुलैया नाव वाचल्यानंतर थोडंसं असं होतं की काय असेल, काय असेल, काय असेल. पण त्याच्या या नाटकामध्ये असं आहे की संवाद सस्पेन्स जो आहे तो सस्पेन्स त्यांनी ठेवला होता. त्यामुळे ते शेवटपर्यंत बघावं असं मनाची उत्सुकता होती आणि खरंच नाटक फार छान प्रयोग खूप छान छान झाला. सांगितलं ना, हा वाडा झपाटलेला आहे, शापित आहे. गेल्या 24 वर्षांपासून इथं कुणीही आलेलं नाहीये. जारण मारण भूत पिशाच्छ अशा कलागतीनं पछाडला हा वाडा. मला नाटक छान वाटलं. पूर्ण दोन्ही अंक एंगेजिंग होते. सगळ्या कलाकारांचे त्याच्यामध्ये कामही खूप छान आहे. छान त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. अंधश्रद्धा आणि सायन्स की दोन्ही पण त्यांच्या त्यांच्या जागेवर किती बरोबर आणि किती चुकीचे आहेत. नमस्कार, मी वैजयंती विनय आपटे. वेगळ्याच विषयावर ह्या नाटकाने प्रकाश टाकला आहे की आपल्या मनात नेहमी हे प्रश्न असतात की आत्मा आणि आहे का नाही, भूतं असतात किंवा नाही, किंवा पूर्वी पण कोकणात भूतं आहेत वगैरे असं म्हटलं जायचं आणि लहानपणी घाबरवलं पण जायचं तिथल्या वाड्यांमध्ये वगैरे. पण ह्याच्यामध्ये ना पुष्कळ तात्विक चर्चा पण आहे की सायन्स आणि आपले समज ह्या दोघांमधला वाद पण आपण नेहमी घालतो की प्रत्यक्ष आहे किंवा नाही आत्मा. तर त्याच्याबद्दल एक म्हणजे वेगळ्याच विषयाला तोंड फोडलेलं आहे ह्या नाटकाने असं मला वाटतं. कलाकारांची कामं तर उत्तमच आहे. प्रिया बेर्डे खूप वर्षांनी रंगभूमीवर आली, तिचं खास अभिनंदन मला करावं असं वाटतं. आणि कुमार सोहनी तर आज प्रतिथयश दिग्दर्शक आहेतच आणि 125वी कलाकृती आहे त्यांची, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन. आणि सगळ्या नाटकाच्या टीमला माझ्यातर्फे शुभेच्छा. अतिशय सुंदर टेक्निकली परफेक्ट नाटक होतं. म्हणजे प्रत्येकाचे संवादाची फेक आणि पाठांतर पण फारच सुंदर होतं. छान नाटक आहे, वेगळा विषय आहे आणि सगळ्यांची कामं खूप सुंदर झाली आहेत. बऱ्याच वर्षांनी प्रियाताईंचं बघितलेलं काम आहे. बऱ्याच वर्षांनी रंगभूमी आणि एकूणच चित्रपट नाट्यसृष्टीत त्यांचं पदार्पण खूप अभिनंदनीय आहे. भूलभुलैया नाटक आत्ता आम्ही बघितलं, खूप छान होतं आणि त्याच्यात एकदम म्हणजे स्पष्ट केलं आहे की सायन्स आणि माणसांच्या भावना ह्या खूप चांगल्या प्रकाराने स्पष्ट केल्या आहेत. खूप छान नाटक आहे, सगळ्यांनी येऊन बघा. नाटक चांगलं होतं. जरा म्हणजे असा थोडा सस्पेन्स वाटला खरं. थोडं खेळून ठेवणारं होतं की अजून पुढे काय असेल अशा रीतीने. कलाकार पण खूप म्हणजे छान होते आणि छान वाटलं आम्हाला. तर ज्या काही श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सायन्स यावर ज्या त्यांनी अधोरेखित केलेलं आहे ते योग्य प्रकारे वाटलं. व थोडं आमचं मन जे कुठे कलुषित होत होतं किंवा काही ज्या गोष्टी कळत नव्हत्या ह्या नाटकामुळे आम्हाला चांगल्या कळल्या. आणि अशीच ही नाटकं सुंदर आणि चांगल्या प्रतीची असावीत व सर्वांनी पाहावीत अशी सगळ्यांना विनंती. धन्यवाद. नाटक चांगलं होतं. मला नारायण कॅरेक्टर आवडला आणि इंटरेस्टिंग होता आणि एनर्जीबद्दल शिकलो.